अत्यंत गंभीर अशा प्रकारची बाब आहे आणि म्हणून हा विषय आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे। आणि विशेषतः आता आमचे हेल्थ वर्कर्सही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह होत आहेत, त्यांच्यावरचं प्रेशर वाढतं आहे, डॉक्टर्सवरचं प्रेशर वाढतं आहे, कुठेही बेड मॅनेजमेंट होत नाही आहे। त्यामुळे कोविड पेशंट एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये फिरतो आहे, त्याला जागा मिळत नाही आणि नॉन कोविड पेशंटची परिस्थिती त्याहीपेक्षा खराब आहे आणि म्हणून याकडे विशेष लक्ष देण्याचा एक मुद्दा मी मांडलेला आहे। त्यासोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यातनं असिम्प्टोमॅटिक पेशंट्सचं जर आपण व्यक्तींचं टेस्टिंगच बंद केलं तर त्यातनं नवीन प्रॉब्लेम तयार होणार आहेत आणि त्यामुळे त्यांचं कुठेतरी टेस्टिंग केलं पाहिजे। आणि यासोबत हाही मुद्दा मी मांडला की विशेषतः केंद्र सरकारच्या ICMR पोर्टलचे नंबर्स, BMCचे नंबर्स आणि जे काही सरकारकडे आहे यात एक मोठा फरक येतो आहे। तर बाबा ही आकड्यांची लपवाछपवी का होते आहे, त्यामुळे हे आकड्यांचं रिपोर्टिंग जे आहे हे योग्य प्रकारे या ठिकाणी झालं पाहिजे। मालेगावच्या संदर्भातला विषय मी मांडला की तिथले आमदार सांगतात की 3 पटींनी लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर त्या ठिकाणी जाऊन मग त्यांचं टेस्टिंग केलं पाहिजे, त्या ठिकाणी व्यवस्था केल्या पाहिजेत। आणि यासोबत एक महत्त्वाचा विषय मी सांगितला की कुठेही समन्वय दिसत नाही आहे, अधिकाऱ्यांचा समन्वय नाही आहे, म्हणजे मंत्रालयाचा समन्वय BMCशी नाही आहे, पुण्याला गेलं तर कलेक्टरचा समन्वय कमिशनरशी नाही, कमिशनरचा समन्वय पोलीस कमिशनरशी नाही, ती स्थिती नागपूरची दिसते आहे। त्यामुळे अशा प्रकारे समन्वयाचा पूर्ण अभाव आहे आणि अभावामुळे लोकांना फार त्याचा एक त्रास सहन करावा लागतो आहे। एक मायग्रंट लेबर्सचा इश्यू देखील आम्ही मांडलेला आहे आणि या इश्यूच्या माध्यमातून आम्ही विनंती अशी केली आहे की आता 25,000 लोक जे पायी चाललेले आहेत या सगळ्या लोकांना थांबवा, यांच्याकरता ट्रेनची व्यवस्था करा। केंद्र सरकार पाहिजे तेवढ्या ट्रेन्स द्यायला तयार आहे, मुंबईहूनही ट्रेन सोडायला तयार आहे। त्यामुळे यांना असं आपल्यावरची जबाबदारी झटकल्यासारखं तुम्ही चालले तर चालू जा असं न करता त्यांना थांबवून त्यांना ट्रेनमधूनच परत पाठवलं पाहिजे, ही भूमिका देखील मांडली। प्रवीण दरेकरांनी विशेषतः हे जे मुंबईचे क्वारंटीन सेंटर्स आहेत त्या सेंटरमध्ये ज्या प्रकारची अवस्था आहे, जेवण जे मिळत आहे त्याचा मुद्दा मांडला आहे। यासोबत असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत यांचा करता काही ना काही त्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे द्या, त्यांना काहीतरी पैसा द्या, अशा प्रकारचा मुद्दा देखील मांडण्यात आला आहे। विशेषतः शेतकऱ्यांकडे खरीपाचा, मागच्या खरीपाचा आणि रबीचा माल आता शिल्लक आहे, कापूस शिल्लक आहे, तूर शिल्लक आहे, हरभरा शिल्लक आहे, मका शिल्लक आहे, धान शिल्लक आहे। त्यामुळे हा सगळा विकत घेतला पाहिजे, कारण एक नॉर्मल मान्सून सांगितलेला आहे, पण त्या नॉर्मल मान्सूनने चांगला खरीप पुढचा झाला तर आपली अर्थव्यवस्था सुधारेल, पण त्याकरता शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले पाहिजेत आणि ते अजून होताना दिसत नाही। आणि म्हणून हा सगळा माल तात्काळ विकत घ्या, केंद्र सरकार याचे पैसे आपल्याला देतं, आपल्याला केवळ खरेदी करावी लागते आणि तेवढ्यापुरतं आपल्याला फक्त त्यांना जे काही बँक गॅरंटी आहे ती द्यावी लागते। त्यामुळे कापसाची खरेदी वगैरे ही पूर्णपणे तत्काळ करावी, हा विषय मांडलेला आहे। यासोबत विशेषतः पोलिसांवर जो ताण वाढतो आहे, आज पोलीस सातत्याने ड्युटी करून थकलेले आहेत, पोलीस मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह होत आहेत, पोलिसांवर हल्ले होत आहेत, पण याच्याकडे पाहिजे त्या प्रमाणात काही सरकार लक्ष द्यायला तयार नाही आहे। त्यामुळे पोलिसांची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि पोलीस असतील, हेल्थ वर्कर असतील, यांचे पगार कापण्यापेक्षा अधिकचा पगार दिला पाहिजे। आज यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टेन्शन आपल्याला पाहायला मिळत आहे। आर्थिक विषय देखील त्या ठिकाणी मांडले की आता आपल्याला लॉकडाऊन संपवून म्हणजे अर्थव्यवस्थेचाही विचार करावा लागेल आणि लॉकडाऊनच्या काळातही अर्थव्यवस्थेचे कुठले क्षेत्र आपल्याला सुरू करता येतील याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, ज्यामध्ये मी अशी सूचना केलेली आहे की विशेषतः वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची टीम तयार करून त्या टीमला त्या क्षेत्राचे सुरू करण्याचे प्रोटोकॉल्स ठरवायला सांगा की ते फिजिकल डिस्टन्सिंग कसं पाळलं जाईल, इतर गोष्टी कशा होतील, जेणेकरून जेवढे क्षेत्र आपल्याला सुरू करता येतील ते क्षेत्र सुरू केले पाहिजेत। आणि सोबत आता BMCने निरीक्षणाचे चार्जेस वाढवले, आता वाढवण्याची ही वेळ नाही आहे, आता जे उद्योग सुरू होऊ शकतील त्यांच्याकरता चार्जेस कमी कसे करता येतील, टॅक्सेस कमी कसे करता येतील याचा विचार हा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे। आणि यासोबत ही देखील आम्ही मागणी केली आहे की केंद्र सरकार ज्या प्रकारे एक फिस्कल स्टिम्युलस त्या ठिकाणी देत आहे तशाच प्रकारे आता राज्य सरकारनेही विचार केला पाहिजे आणि आपल्याला फिस्कल स्टिम्युलस कसं देता येईल याचा विचार, म्हणजे आर्थिक मदत करून अपने उद्योग कसे उभे रहते ऐसा विचार राज्य सरकार ने किया पाहिजे। सर शॉर्ट में हिंदी में बता दीजिए कि आज सर्वदलीय बैठक हुई, उसमें आपने क्या मुद्दे रखे और कौन से सबसे महत्वपूर्ण मुद्दों को आपने उठाया? देखिए, आज सर्वदलीय बैठक में हमने माननीय मुख्यमंत्री जी के ध्यान में लाकर दिया है, मुंबई और महाराष्ट्र की परिस्थिति बहुत बिगड़ रही है, जिस प्रकार से केसेस बढ़ रही है और विशेष रूप से हेल्थ सेक्टर में अभी कोई समन्वय हमको दिखाई नहीं पड़ता
और इसके चलते पेशेंट को एक हॉस्पिटल से दूसरे हॉस्पिटल जाना पड़ता है, उसको इलाज नहीं मिलता, लोगों जो नॉन कोविड है उसका भी इलाज नहीं होता। सायन हॉस्पिटल का आज वीडियो सामने आया है, वो इतना गलत इस प्रकार का मतलब व्यवहार वहाँ पर हमको दिखाई पड़ता है। तो इन सारी चीज़ों पर सरकार ने तुरंत ध्यान देना चाहिए। उसके साथ साथ माइग्रेंट वर्कर्स का भी विषय हमने रखा है कि 25,000 माइग्रेंट वर्कर पैदल जा रहे हैं, राज्य सरकार ने उनको रोकना चाहिए। और केंद्र सरकार ट्रेन देने को तैयार है, मुंबई से भी ट्रेन छोड़ने को तैयार है, ट्रेन में बिठाकर उनको भेज देना चाहिए। अपनी जिम्मेदारी झटक देना ये ठीक नहीं है, हमने उनकी ओर ध्यान देना चाहिए। तीसरा, किसानों का मुद्दा हमने रखा है कि बड़े पैमाने पर जो हमारे किसान है, इन किसानों के पास खेती का सारा माल पड़ा हुआ है, उसकी खरीद नहीं हो रही है। राज्य सरकार ने तुरंत उसकी खरीद करनी चाहिए, चाहे वो कपास हो, चाहे वो तुअर हो, अलग अलग प्रकार के का माल पड़ा है। तो अगर उसका भुगतान अगर किसानों को नहीं मिलेगा, माल खरीदा नहीं जाएगा, तो आने वाले खरीफ में हमारा किसान बहुत तकलीफ में आएगा। इसलिए उसको मदद की जानी चाहिए, ये बात भी हमने कही है। और विशेष रूप से पुलिस जो है, आज हमारी पुलिस बहुत तनाव में है, पुलिस के ऊपर हमले बहुत बड़े पैमाने पर हो रहे हैं, लगातार काम करके पुलिस थकी हुई है और इसलिए पुलिस को मदद करनी चाहिए। पुलिस के पीछे सरकार ने खड़ा होना चाहिए और पुलिस हो चाहे हेल्थ स्टाफ हो, उनका वेतन काटने की जगह उनको अधिक का वेतन दिया जाना चाहिए, ये मुद्दा भी। और अभी बड़े पैमाने पर पुलिस कोरोना पॉजिटिव भी हो रहे हैं लेकिन उनको भी इलाज नहीं मिल रहा है, तो उनको भी इलाज दिया जाना चाहिए, ये भी बात हमने कही है। और इसके साथ साथ हमने इकोनॉमी शुरू करने की दृष्टि से भी कुछ सुझाव राज्य सरकार को दिए हैं। कुल मिलाकर हमने राज्य सरकार को ये जरूर कहा है कि हम राज्य सरकार के साथ में है, यहाँ ये कोई राजनीति का विषय नहीं है, लेकिन इन मुद्दों के ऊपर राज्य सरकार ने कार्रवाई करनी चाहिए, ऐसी हमारी मांग है। सर, आपने लैक ऑफ कोऑर्डिनेशन का मुद्दा उठाया, उस पर अगर थोड़ा सा प्रकाश डालेंगे, क्या किस तरह देखिए, के आपने मैंने बहुत साफ शब्दों में कहा कि हमको कहीं अधिकारियों में समन्वय नहीं दिखा देता। मसलन अगर हम देखें तो मंत्रालय का समन्वय बीएमसी से नहीं है, मुख्य सचिव का समन्वय बीएमसी कमिश्नर से नहीं है, पूना में जिलाधीश और म्यूनिसिपल कमिश्नर और पुलिस कमिश्नर इनका समन्वय नहीं है, नागपुर में कलेक्टर और म्यूनिसिपल कमिश्नर और पुलिस कमिश्नर इनका समन्वय नहीं है। तो ये कहीं ना कहीं पॉलिटिकल लीडरशिप को ये समन्वय करवाना पड़ता है। ये समन्वय के सिवा अगर ये नहीं रहा तो इसी प्रकार से फिर चीज़ें रोज एक निर्णय होता है, फिर उसको रिवर्स कर दिया जाता है। तो ये समन्वय होना चाहिए, ऐसी हमारी मांग। Are you saying the political leadership is failing? देखिए, अभी ये किसी को फेलिंग वगैरह कहने का ये समय नहीं है। मुझे लगता है मैंने एक पॉजिटिव सुझाव दिया है कि पॉलिटिकल लीडरशिप ने और अलर्ट होकर काम करना चाहिए। अलग सवाल है कि दिल्ली के एडिटर इन चीफ के खिलाफ केरल को रिपोर्ट एफआईआर दर्ज हुई। प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव आहे असं स्पष्ट केलं देवेंद्र फडणवीसांनी। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यांनी काही सल्ले सुद्धा दिलेले आहेत, काय आपण करू शकतो या सगळ्या परिस्थितीमध्ये याची कल्पना सुद्धा सरकारसमोर मांडली। आणि त्याच वेळेला समन्वयाचा अभाव असल्याचं, सरकार आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मजुरांना थांबवा आणि ट्रेनमधूनच पाठवा, बसेस किंवा इतर व्यवस्थेमधून त्यांना पाठवलं जाऊ नये